अलंकार तुला माहितीये थोड्या वेळासाठी खरंच माझा त्या बंगाली बाबावर विश्वास बसला होता. अगं तुझाच काय? तुझा पण बसला होता? नाही ग पल्ली, बाकीच्या बायकांचा पण लगेच विश्वास बसला होता असं म्हणायचं होतं मला. पण तू ना माझं वाक्य पूर्णच होऊ देत नाही. नेहमीच आहे तू बोलत असताना मी बोलतो का ग मध्ये कधी? नाही ना. मग मी बोलत असताना कशाला बोलतेस मध्ये? आणि सगळ्यात महत्वाचं, तू क्वचित कधीतरी स्वयंपाक करत असताना मी येतो का मध्ये? म्हणजे तसं चांगला करते तू स्वयंपाक, पण क्वचितच करते ना. कमी येतो का मध्ये? नाही ना. आता तू पण मध्ये येऊ नको बरं. जा बाहेर जाऊन बस. बघू नको चपात्यांकडे, दृष्ट लागायची त्यांना. हो का? झालं तुझं? नाही आता तर सुरुवात केली मी. ते तर मला पण दिसतंय. बोलून झालं का विचारते. नाही म्हणजे मध्ये मध्ये बोलून टोकायला नको ना. आणि तसंही चपाती चपाती काय बोलतोयस रे? तूच म्हणाला होतास ना पल्ले पोळ्या म्हणत जा पोळ्या. ते ना मी जरा नंतर अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं पल्ली चपाती आणि पोळी जरा जरा फरक आहे बरं का. म्हणजे चपाती चपाती असते आणि पोळी म्हणजे पुरणाची पोळी, कुंदीची पोळी. तुला सांगतो माझे कमाल पुरणपोळ्या बनवते. कमाल कमाल. सत्य. हा घे फोन. माझ्या मामाला तर माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या एवढ्या आवडतात, एवढ्या आवडतात. अरे वा, 100 वर्ष आयुष्य आहे मामाला. ते तर गेले. अरे तुझ्या आईला आईंचा फोन धर. अरे कट का केला? आता तर एवढा आईंचं गुणगान गात होतास ना, मग कट का केलास फोन? नको बोलले. हे बघ तू असं कटबीट केलास ना तर सगळं माझ्यावर येईल. तुझ काय संबंध काय? हा मग प्रत्येक सासूला वाटत असता आपल्या सुनेने आपल्या लेकराचा नंदी बैल करून ठेवलाय. माझी आई तशी नाही. सत्य. बघ परत फोन आलाय. अलंकार आता फोन घ्या. हे बघ सारखा सारखा फोन करतात म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल. अरे निदान तिथे काय चालू आहे काय नाही ते तरी विचारून घे. हे बघ मी नाही. हॅलो हॅलो अलंकार. हा आई बोल बोल बोल. दिवाळीला तरी घरी येऊन जाणार आहे बाबा. नाही नको आई, इकडे इकडे खूप कामं असतात. आता कसली काम आहेत तिकडं? चपात्या लाटतोय का काय तू? व्हिडिओ कॉल केलास का तू? हा नाही आई, अगं असतात कामं इकडे आणि मुळात तात्यांना नाही आवडणार आहे. अरे बाबा तात्यांसाठी नाही म्हणते मी, आपल्या उशीसाठी तरी येऊन जा. सारखी तुझ्या नावाचा जप करते बघ. तिला बरं पण नाही ना आता. का बरं? काय काय झालं काय तिला? आता काय सांगू बाबा तुला. तू गेल्यापासून सारखी तुझी आठवण काढते. आता तू झोपेत पण बडबडत असते तुझं नाव घेऊन. आणि तिला आजकाल ना सपन पण पडतंय तुला अंधाऱ्या खोलीत कुणीतरी डांबून ठेवलंय म्हणून. आई अगं. अरे आमच्यासाठी नको येऊस, पण उषासाठी तरी ये. आणि सुनबाईला घेऊन ये बर का. आई कसं आहे, उषाला बरं वाटत नाहीये ना, आपण गेलं पाहिजे. तुला तात्यांचा स्वभाव माहित नाही पडले. अरे अलंकार काही नाही होणार. आणि समजा ते काही बोलले तर मी घरात नाही येणार, मी बाहेर थांबील. पण आपण जाऊया. आणि तसंही उषा तुझ्या स्वप्नात येत होती ना. हा मग आपण आजच्या आज निघूया. तेवढा स्वयंपाक आटप. काय नामदेवराव, अहो सणासुदीला काय घुटमळून बसायचं. आता पोरग लगीन करायचं म्हणजे तर द्या ना ओढून बार. तात्या मी कवा नाही म्हणलं, पण पोरानं कॉलेज मधलीच पोरगी बघून ठेवली आहे. कमालीचीच बात झाली. वेळ चांगला जमलाय. हा त्याला सांगा नाही जमणार म्हणून. माणसाला काही एक तोंड असते का? माघारी काय बोलतील कोणाच ठाऊक. आणि कुणाला नाही सांगायचं म्हणलं तर पाहुण्या रावळ्याशिवाय लगीन होतंय का? पोरानं त्याच्या मनासारखी पोरगी करण्यावर मला काही विरोध नाही, मी सहमत आहे. पण जर तुमच्या पोराला त्याच्या मनासारखी पोरगी करायची असन तर त्याला अटी घाला. अटी? हा, पोरगी मापात असन तर लगीन लावून देतो म्हणायचं.
पोरगी मापात नसेल तर नाकापेक्षा मोती जड म्हणायचं का नाही. पोरीच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूची बोट अंगठ्यापेक्षा लहान पाहिजेत म्हणजे पाहिजे. केसाची वेणी घालणारी असली पाहिजे. मोकळे होंडे अर्धे कापलेले केस नसले पाहिजेत. खॅ करून दात काढणारी नसली पाहिजे. पोरगी रिकामी स्टाईल मारणारी स्वतःला श्रीदेवी समजणारी नसली पाहिजे. पोरीनं पोरीचेच कपडे घातले पाहिजेत. उगा ते पिक्चर पाहून फाटके तुटके कपडे घातलेले आपल्याला चालणार नाही. तशी आली तर हाकलून देईल म्हणावं. हा, नवऱ्याचा आणि सासरच्या माणसाचा आदर करणारी पाहिजे. आणि मुख्य म्हणजे इम्पॉर्टंट मेन मुद्दा असा का पोरगी फटकळ नसली पाहिजे. आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटणार नसली पाहिजे. हा, कायम आपल्या नाका खाली पाहिजे. बस म्हणलं का बसली पाहिजे. उठ म्हणलं का उठली पाहिजे. अरे चहाचं काय झालं. हे माझं गाव म्हणजे आपलं गाव. कसं वाटलं. हे मात्र लय जास्त सांगितलं बघा तुम्ही. आता पोराला समजा असं असंच सांगतो बघ. जाग म्हणजे असंच सांगितलं पाहिजे. हे सगळं जर मान्य असेल तर तू म्हणशील त्या पोरी बरोबर लगीन लावून देतो म्हणाय. आणि नसल तर माझं पायताने आणि तू आहेस. हा, उगा नाही गावचा सरपंच नामदेवा मी. खरंय. पोरानं आपलं ऐकलंच पाहिजे. नाही ऐकलं तर चल सुट म्हणायचं. चाल आता मी नाही का माझ्या पोराला सांगितलं. मी म्हणन तशी सून आणली तर घरी यायचं, नाही तर चल निघ. बोंबरा चढायचं नाही. घ्या चहा घ्या. या चहा घ्या. मी का म्हणते नाही म्हणलं अलंकार येतोय आपला. म्हणजे मीच त्याला फोन करून बोलवून घेतलं. म्हणलं दिवाळीला ये बाबा आणि जोडीनं येतोय बर का. वा 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 वा. नाही नाही, तुम्ही एक काम करा. हा ना आमच्या टकुऱ्यात बुटाड. हा, असं का बोलायला लागला असा. आता काय झालं. मग काय तुझी पूजा करू का. पूजा करू का. मी इथं लोकांना तत्वज्ञान सांगू राहिलो आणि तू माझ्या पाठीत खंजीर खोपसू राहिली. अहो तसं नाही म्हणलं. लेकरू इतके दिवस घरला आलं नाही म्हणून बोलवून घेतलं. तो जसा आला ना तसा त्याला वापस धाड. नाहीतर तू आहे आणि मी आहे. पुन्हा म्हणू नको सांगितलं नाही म्हणून. या बारीला तुमचं मी काय बी ऐकणार नाही. मी नाही सांगणार त्याला परत जा म्हणून. घरात पाऊल कसा ठेवतो ना तेच बघतो आता मी. आई त्याचं तंगड तोडून हातात दिलं ना तर उत्तमराव सरपंच नाव नाही सांगणार म्या. परत तात्या मी काय म्हणतो. काय म्हणू नका. कप ठेवा आणि या. पुन्हा या चहा प्यायला. जा. लक्षात ठेवा. तात्या एवढ्या बारी येऊ द्या ना दाद्याला आणि वहिनीला. तुझं बी तंगड तोडून हातात दिला. लय बोलू राहिली का वहिनी. वा, तुला शिकविलं ना तेच चुकलं माझं. जर शिक्षणच बंद केलं पाहिजे. पर तात्या माझा जीव बी गेला ना तरी त्याला घरात प्रवेश नाही. आणि त्या पोरीला मही सून म्हणून मी स्वीकारणार नाही. या माणसाचं ना पहिल्यापासून असंच आहे. ते काय नाही. उशे जा भाकर तुकडा घेऊन ये. आहे तू आत्ता जेवणार आहे. चालेल. ही पोरगी पण ना अगदी बापावर गेलीये. डोक्यानं आधू. अगं बाय लेकराच्या अंगावर नवळायला भाकर तुकडा हवा ना. तू घेऊन ये.
अगं मग असं बोल की. हा मौशे, अजिबात जायचं नाही. तू जर गेलीस ना तर उद्याच्या उद्या तू यासाठी सोयरी घालतो का नाही बघ. अशी कशी सोयरी काढालो हा? बघतेस ना मी हाय ग. त्या माणसानं कधी आयुष्यात कोणाचं ऐकलंय का? ए तोंड सांभाळून बोला, नाही तर लय हानीन बघ. आता भीत नाही म्या. तेव्हा लेकरं लहान होती म्हणून ऐकून घेतलं. आता अंगाला हात तर लावून दाखवा, डोमिक वाहिनीची केस टाकीन मी. आहे डोमेस्टिक व्हायलन्स असतं ते. तेच ते काय ते? आई अरे अरे तिथंच थांब घरात येऊ नकोस. का मग फोन करून कशाला बोलून घेतलं? हे बघितलं असं असतं. अरे 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 तसं नाही रा बाबा, तसं नाही. अरे सुनबाईला घेऊन पहिल्यांदाच घरी आलास, जरा भाकर तुकडा तरी ओळून टाकू दे की मला. जा उशे जा, भाकर घेऊन ये. हा आणते. हे तुम्हाला सांगून ठरवलं, हे सगळे नाटकं बंद करून टाका. हो, घरच्या लक्ष्मी समोर तरी असं काही बोलू नका, गप राहावा. ही लक्ष्मी, ही नाही आमची लक्ष्मी. आणि यो पोरगा बी नाही आमचा. मेला आमच्यासाठी. अहो तुमच्या जिबीला काही हाड नाही, मस्तच. जगणं मुश्किल करून टाकलं. गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पोट्ट्यानी. आमच्या घरातले टॉम अँड जेरी आहे. पळून जाऊन काऊन लग्न केलं? विचार त्याला, विचार. मी काय नाही म्हणलं असतं का? हा, तुम्ही कधी कुणाचं काय ऐकून घेता हो? जेव्हा बघावं तेव्हा स्वतःचाच तोरा घेऊन मिरवत असताय. मला काय बोल नको, सांगून ठेवतो. नाही तर मी घर सोडून निघून जाय ना. हा जावा, जा कुठं जायचं तिकडं. आहे भाकरी. त्याच्यावर थोडी भाजी तरी आणायची ग, म्हणजे खाता तरी आली असती. हं? या कसलं ती लाथ मारायचं. हे लाथ मारतील आपल्याला. बघा एवढं लग्न करून घरी पोरगा आलं, पण बापाच्या पाया पडायची तयारी नाही. काय गरज नाही, म्हणल्यावर तर कोणी पाया पडन. सॉरी काका, मी पाया पडते. मागितल्यावर भिकाऱ्याला बी भीक घालतीत. मी काय भिकारी नाहीये. छोटा लाव एकदम. हो हळू चटका लावशील. वा जमतंय वा. वहिनी वेडीस का? मला सांग जिप्रे, काय पाहिजे तुला? काय देऊ बोल. मी मागेन ते देशील. मागून तर बघ, नाही दिलं तर मग बोल. हा अलंकार, तिला उगाच काय पण प्रॉमिस करू नकोस बर का. वा जिप्रे, मी ना तुझं लग्न असं थाटामाटात करून देईन. बर, आता माझा पिच्चा सोडवायचा आहे म्हणून बोलतोय असं. घे, हे असं असतं. अगं जबाबदारी असते ती म्हणून मी तसं बोललो. हो का? हा. मग मला आधी माझं शिक्षण पूर्ण करू दे, मग लग्न. ताते माग लागलेत माझ्या लग्नाला. तूच सांग आता त्यांना. हीच माझी भाऊबीजीची भेट. आहे ताते काही फोन उचलत नाहीयेत. काय माहिती कुठं जाऊन बसलेत. आता तू नको काळजी करू, बसले असेल कुठंतरी बैठक लावून. बैठक म्हणजे ड्रिंक्स का? नाही ग वहिनी, बसले असतील इथे पारावर. अच्छा. आई तात्या खूप नाराज आहे का माझ्यावर? अरे तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडं. त्यांचं काय आहे, 2 दिवस चिडचिड करतील आणि मग गप्प बसतील बघ. तात्या काय फोन उचलत नाहीये. आपण जेवून घेऊ, ते येतील तेव्हा येतील. तुम्ही घ्या जेवून.
मी जरा थांबते. का? मला फार भूक नाहीये आणि तसे रात्री तात्या येतील तेव्हा घरी एकटे कसे बसतील जेवायला. मी थांबते. असं नको, तू बस जेवायला. हा अगं मी थांबते ना. आई मला खरंच भूक नाहीये, थांबते ना मी. तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी आहे आतमध्ये. अगं पल्लवी ऐक तरी. आई 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 ती नाही ऐकणार. आपण बसू, ती बसेल नंतर. तू म्हणते ते काय सारख्याला वारके, तसे आपल्या घरातले तात्या आणि आपल्या घरातली सून सारख्याला वारके. बायजा, ए बायजा, उशाची आई मायला खपले का काय सगळे. उशाची आई, ए बायजा, आई झोपलाय. उशे, त्या पण झोपल्यात, सगळे झोपलेत. बाप उपाशी आणि सगळे खपले. मी आहे ना तुमची सून, मी वाढून ठेवलंय. थांबा आणतेच. नाही पण मला भूकच नाही ना. अरे असं काय करताय? आत्ताच तर म्हणाला होतात ना की तुम्ही उपाशी आहात म्हणून. मग आता काय झालं? आणि तसंही मी तर फराळ आणला होता. पण ठीक आहे, तुम्हाला भूक नसेल तर मी खाते. तसंही मी पण जेवले नाहीये. मी कधी म्हणलं मला जेवायचं नाही म्हणून? मगाशी भूक नव्हती पण आता भूक लागली. मग वाढलंय ना, घ्या की. खाणारच आहे, तू सांगायची गरज नाही त्याला. आणि हो फराळ आमच्याच घरचा आहे ना, अन्नाला नाही म्हणलं नाही पाहिजे. हा असं. बर. नाही मला वाटलं माझ्यावर राग होता म्हणून. काय संबंध तुझा? इथं मी माझी काळजी घेतो. वयोमानानुसार आपण आपलं ठरविलं पाहिजे काय खायचं काय खायचं नाही. हा, आणि साखरेचा त्रास असल्यावर उपाशी राहून चालतंय का? खावंच लागतंय वेळच्या वेळेला. काय तुम्हाला साखरेचा त्रास आहे? म्हणजे तुम्हाला डायबिटीज आहे? नाही नाही, डायबिटीस नाही. माझी मीच पथ्य पाळतो आणि डॉक्टरला सांगितलंय उगाच ज्ञान पाजळायचं नाही. माझी मी काळजी घेतो. हा? हे काय हे काय शुगरचा त्रास आहे ना तुम्हाला? अहो हा फराळ खाल्लात ना तर तुमची शुगर शूट होईल. बरं मला सांगा, सध्या तुमची किती शुगर आहे? कोणी मोजली आणि मला काय धाड भरली आहे? देते लाडू इकडं. अजिबात मिळणार नाही. मी एक काम करते, तुम्हाला भाजी भाकर देते. ही काय बोल जरी झाली. आणि भाकर हाय कुठं? सकाळी गोवळण नाही टाकली तुमच्यावर? मग ठीक आहे, मी तुम्हाला 2 ऍपल कापून देते. 2 ऍपलला काय व्हायले? इथं 4 भाकरी खाणारा माणूस आहे. तात्या, 1 ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. आणि तुम्ही तर 2 खाणार आहात. तुम्हाला माहितीये एका ऍपल मध्ये 52 कॅलरीज असतात आणि 10 ग्रॅम साखर. म्हणजे तुमचं लेवल होईल. आणि हो, आतापासून तुमचा सगळा आहार म्हणजे तुम्ही काय खायचं काय नाही हे सगळं मी ठरवणार. किती साखर आहे म्हणालात तुम्ही? अरे हा, माहित नाहीये ना. आपण एक काम करू, आपण ना उद्याच डॉक्टरांना बोलवूयात आणि तुमच्या सगळ्या टेस्ट करून घेऊया. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही ना. बर, तुम्ही खायला लागा, तोपर्यंत मी हे कापते. हे बघ, तू खायला दिलं याचा अर्थ असा नाही की मी तुला माफ केलं म्हणून. आणि सरपंचाची सून व्हायचा मान असा सहजासहजी नाही मिळायचा. मला तो मान नकोय. मला ना त्या मानापेक्षा माणसं महत्वाची वाट. खा आता. सरपंचाची सून हा मान मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. माझंही आडनाव आता नामानिराळेच आहे.